हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी गणेश उपेवाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. युट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उपेवाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल याबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत आणि आतापर्यंत आपण जवळपास 31 लेक्चर कंप्लीट केलेले आहे. आणि आपण जो चॅप्टर बघत आहोत तो आहे महाराष्ट्रातील अभयारण्य. यामध्ये प्रामुख्याने आपण ऑलरेडी 2 लेक्चर अपलोड केलेले आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील अभयारण्य याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये जो भाग 2 आहे, पहिला लेक्चर महाराष्ट्रातील अभयारण्य भाग 1 यामध्ये आपण महाराष्ट्रातील अभयारण्य याबद्दल माहिती घेतली आणि भाग 2 मध्ये आपण महाराष्ट्रातील अभयारण्य भाग 2 मध्ये राष्ट्रीय उद्यान याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. आणि हा भाग 3 असेल आणि यामध्ये आपण प्रामुख्याने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि आपण जाणून बुजून हे सेपरेट व्हिडिओमध्ये घेत आहोत. त्याचं कारण असं आहे का कन्फ्युजन होऊ नये. महाराष्ट्रातील अभयारण्य, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्रातील रामसर सरोवरे किंवा स्थळ, तर याबद्दल कन्फ्युजन होता कामा नये आणि त्याबद्दल एक क्लॅरिटी असायला पाहिजे. अभयारण्य या चॅप्टर मध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत, कोणकोणते महत्वाचे पॉइंट आहे, त्यामुळे आपण या अनुषंगाने घेत आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही तर बघत ऑलरेडी टायटल आपण नोट करून ठेवलेला आहे, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. आजचा टॉपिक आहे आपला महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. आता व्याघ्र प्रकल्प हे सुरू करण्याची गरज का भासली कारण सर्वांना माहीतच आहे ज्या पद्धतीनं वाघांचं प्रमाण हे दिवसेंदिवस संपत होते आणि आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्येच नाही तर देशातून संख्या कमी होत होती. आणि आपला जो कायदा आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा, त्यानुसार प्रत्येक जंगली जीवाला, प्रत्येक जीवाला एक प्रकारे जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अगोदर चित्ते पण आढळत होते आणि बरेचसे असे जे मांसाहारी जीव आहेत, जसे की सिंह आहे, वाघ आहे, बिबट्या, चित्ते, ते यांना प्रोटेक्ट करून ठेवणं आणि त्यांचा अधिवास संरक्षित करून ठेवणं यासाठी प्रामुख्याने ते जिवंत असणे फार गरजेचे होते. जसं आज बघतो आपण महाराष्ट्रामध्ये अगोदर चित्ते होते, पण आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात नाही तर आपल्या देशामध्ये चित्ते आढळत नाही. आता काही दिवसा अगोदरच, काही वर्षा अगोदर प्रधानमंत्री मोदी यांनी तंजानिया या देशाकडून, 2-3 देशाकडून चित्ते आयात केलेले आहे. तर जी वेळ चित्ता या प्रजातीवर आलेली आहे किंवा त्या जनावरावर आलेली आहे, तीच वेळ वाघ, सिंह आणि बिबट्या यांच्यावर येऊ नये म्हणून स्पेशली वाघ आणि सिंह यावर येऊ नये म्हणून एक स्पेशल ऍक्ट पास करण्यात आलेला आहे. त्या कायद्याचं नाव आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972. आणि याच कायद्याच्या अंडरमध्ये एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे प्रोजेक्ट टायगर. म्हणजे वाघाशी संबंधित एक प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. त्यांचा अधिवास वाचवण्याचं, वाघांना प्रोटेक्ट करण्याचं आणि त्यांची प्रजाती कशा पद्धतीनं वाढ करता येईल किंवा वाढवता येईल यासाठी स्पेशली वाघांसाठी काही अभयारण्य राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये नॅशनल पार्कचाही भाग आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या अभयारण्याचाही भाग आहे. तर त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेत आहोत. तुर्तास आपण व्याघ्र प्रकल्प, त्याच्याशी रिलेटेड कायदे, वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंतर्गत जो प्रकल्प चालवत असतो प्रोजेक्ट टायगर, हा प्रोजेक्ट टायगर 1 एप्रिल 1973ला सुरू करण्यात आलेला आहे. पूर्ण देशामध्ये तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि राज्यात जे एकूण व्याघ्र प्रकल्प आहे ते 6 आहेत. राज्यात एकूण व्याघ्र प्रकल्प 6 आहेत. आणि कोणकोणते 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आपण ऑलरेडी नोट करून ठेवलेला आहे. आणि इथं स्थापनेनुसार त्यांचा क्रम आणि क्षेत्रफळानुसार इथं क्रम आपण नोट करून ठेवलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यानही 6 आहेत. आणि बरेचसे राष्ट्रीय उद्यान हे एक प्रकारे व्याघ्र प्रकल्पामध्ये त्यांची नोंद आहे. राष्ट्रीय उद्यान हा भाग वेगळा आहे आणि व्याघ्र प्रकल्प हा भाग वेगळा आहे. म्हणून अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त राष्ट्रीय उद्यान याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये आपण व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य याला इन्क्लूड केलेले नाही आहे, कारण तिथे बरेचसे आपण राष्ट्रीय उद्यान बघितलो, जसं की ताडोबा राष्ट्रीय उद्यान, मेळघाट राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर इकडं चांदोली राष्ट्रीय उद्यान जो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचाच भाग आहे. म्हणजे हे व्याघ्र प्रकल्पाने जवळपास 80% व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय अभयारण्य एकच आहेत, तो त्यांचा भाग त्यामध्ये समावेश केलेला आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण राष्ट्रीय उद्यान सेपरेट लेक्चर मध्ये बघितलो आणि आज आपण फक्त आणि फक्त व्याघ्र प्रकल्प याबद्दल माहिती घेणार आहोत. आता आपण समजून घेतलो वाघांना प्रोटेक्ट करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे 1 एप्रिल 1973 ला आणि त्याचा जो आधार आहे तो आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1972. इथं ऑलरेडी आपण नोट करून ठेवलेला आहे. या आधारे प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे किंवा स्थापन करण्यात आलेली आहे. आता हे एकदा सगळे व्याघ्र प्रकल्प स्थापन झाले का तर नाही, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने जशा जशा पद्धतीनं वाघांची संख्या वाढत गेली त्या पद्धतीनं त्यांचं स्थलांतरण करून वेगळ्या ठिकाणी त्यांना विस्थापित करण्यात आलेलं आहे आणि तिथे त्यांची प्रजाती वाढवण्यासाठी आणि त्यांचा जो जैवविविधतामध्ये जे वाघाचा रोल आहे तो प्रोटेक्टिव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर व्याघ्र प्रकल्प जर कोणता सुरुवात करण्यात आलेला आहे तो आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि जो गोगामळ नॅशनल पार्क आहे, एनपी म्हणजे हे नॅशनल पार्क, गोगामळ नॅशनल पार्क, मेळघाट अभयारण्य, नरनाळा अभयारण्य आणि अंबाबरवा अभयारण्य असे एकूण 3 अभयारण्य आणि 1 नॅशनल पार्क यांचा मिळून मेळघाट व्याघ्र प्रकल्प याचा विस्तार आहे. लक्षात ठेवायचं, समजून घ्या. आणि तुर्तास आपण व्याघ्र प्रकल्प बघण्याच्या अगोदर 2-3 मुद्दे येत आहेत ते आपण समजून घेऊया. ज्या पद्धतीने आपण माहिती घेतलेली आहे, कोणता कायदा आहे, कोणता प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्पेशली प्रोजेक्ट टायगरच्या अनुषंगाने जे वाघांचा अधिवास संरक्षित करणे, प्रोटेक्टिव्ह करणे आणि त्यांचं प्रजाती वाढवणे हा उद्देश होता. तर त्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक लोकांच्या सहकार्यातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. विशेषतः अभयारण्य यामध्ये राहणारे ट्रायबल लोक, त्यामध्ये राहणारे जनजाती लोक, त्यामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्तीचा त्यामध्ये सहभाग घेण्यात आले आहे आणि त्यांच्या सहकार्यातून हे प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. आणि देशात जी व्याघ्रगणना आहे, पहिली व्याघ्रगणना ही 2006 रोजी करण्यात आली. देशात पहिली व्याघ्रगणना हे 2006 रोजी करण्यात आली आणि सध्या 2025च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण 444 वाघ आहेत. 2025च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण 444 वाघ आहेत. हे फॅक्च्युअल माहिती आहे, लक्षात राहू द्या. आपण व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित जे फॅक्च्युअल माहिती आहे ते समजून घेतलेलं आहे. स्पेशली 2025च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 444 लक्षात राहण्यासाठी सहज आहे. 444 तर 444 वाघ सध्या 2025च्या जनगणनेनुसार आहेत. ते फॅक्च्युअल माहिती लक्षात राहू द्या. आता आपण येऊया व्याघ्र प्रकल्पाकडे. त्यानंतर आपण क्षेत्रफळानुसार स्थापनेनुसार क्रम बघूया. पण सुरुवातीला जे महत्वाची माहिती आहे ते आपण समजून घेऊया. तिथं बघता तुम्ही मेळघाट व्याघ्र प्रकल्प आताच आपण डिस्कस केलो. मेळघाट व्याघ्र प्रकल्प जिल्हा अमरावती. आणि हे जो मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे यामध्ये कोणकोणत्या अभयारण्याचा आणि कोणत्या नॅशनल पार्कचा समावेश आहे किंवा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे ते आपण इथं नोट केलेला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे गोगामळ राष्ट्रीय उद्यान, मेळघाट अभयारण्य, नरनाळा अभयारण्य आणि अंबाबरवा अभयारण्य असे एकूण 3 अभयारण्य आणि 1 राष्ट्रीय उद्यान यांचा मिळून जो भाग आहे त्यालाच आपण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एरिया मानतो किंवा तेवढ्या एरियामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. आणि याची स्थापना जी आहे ते फेब्रुवारी 1974 ला करण्यात आलेली आहे. स्थापना फेब्रुवारी 1974. स्पेशली महिना लक्षात नाही राहिला ते चालते, डेट लक्षात राहिला नाही ते चालते, वर्ष लक्षात राहू दे. 1974 फेब्रुवारी 1974 ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर याचं क्षेत्रफळ किती आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ किती आहे तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र 2768 चौरस किलोमीटर. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 2768 चौरस किलोमीटर. ही माहिती पण लक्षात ठेवा आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. स्थापना कधी झाली, एरिया कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि क्षेत्रफळ किती आहे. आणि महाराष्ट्रात पहिले व्याघ्र प्रकल्प आहे, महाराष्ट्रात स्थापन होणारा पहिला व्याघ्र प्रकल्प जर कोणता असेल तर तो आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प.
महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प आहे आणि सर्वात मोठं व्याघ्र प्रकल्प ही मेळघाट व्याघ्र प्रकल्पच आहे, म्हणजे एरियानुसार. आणि तो आपण क्रमही लावलेला आहे, स्थापनेनुसार एक क्रम लावलेला आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रम लावलेला आहे, ते आपण नंतर पाहूया. तुम्हाला इथपर्यंत कळालं सर, महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प नोट केलो आणि समजून पण घेतलो. त्यानंतर आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नंबर 2 चा आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. जिल्हा आहे चंद्रपूर. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्हा कोणता आहे? जिल्हा चंद्रपूर. आणि यामध्ये एक राष्ट्रीय उद्यान आणि एक अभयारण्य यांचा समावेश आहे. अंधारी अभयारण्य आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान या इलाक्यांचा मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. त्या नावामध्येच नॅशनल पार्क आणि अभयारण्याचं नाव आहे. ताडोबा हे नॅशनल पार्क आहे आणि नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे आणि अंधारी हे अभयारण्य आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यामध्ये ताडोबाचा नॅशनल पार्क आणि अंधारी अभयारण्याचा समावेश होतो आणि याची स्थापना झालेली आहे 23 फेब्रुवारी 1975. ते 23 फेब्रुवारी लक्षात नाही राहिलं चालते. स्थापना कधी झाली याची? 1995. आणि क्षेत्रफळ किती आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एकूण क्षेत्रफळ आहे 1727 चौरस किलोमीटर. 1727 चौरस किलोमीटर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एरिया आहे, त्याचा क्षेत्रफळ आहे. आणि महाराष्ट्रातील द्वितीय स्थापित व द्वितीय मोठे व्याघ्र प्रकल्प, म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पहिलं व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली आणि महाराष्ट्रातील दुसरे व्याघ्र प्रकल्प हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, त्याच पद्धतीनं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा किंवा सर्व एरियाच्या दृष्टीने क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा अभयारण्य हे नंबर 1 वर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नंबर 2 चा जर कोणता असेल तर तो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. म्हणजे स्थापनेच्या दृष्टीने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने यांचा सिक्वेन्स एकामागे एक आहे आणि सेम आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थापनेच्या दृष्टीने नंबर 1 वर आहे आणि ताडोबा नंबर 2 वर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्प नंबर 1 वर आहे आणि ताडोबा नंबर 2 वर आहे. आता ताडोबा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण नंबर 3 चा व्याघ्र प्रकल्प आहे ते आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. इथं राष्ट्रीय उद्यान लिहिलेलं आहे पण तो व्याघ्र प्रकल्प आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, जिल्हा नागपूर आहे. आणि यामध्ये जो पेंच राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे तो पेंच राष्ट्रीय उद्यानच पेंच व्याघ्र प्रकल्प त्याच एरियामध्ये त्याच क्षेत्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं पेंच राष्ट्रीय उद्यान आहे त्याच पद्धतीनं पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, एरिया सेम आहे. तर म्हणून आपण अगोदर जे लेक्चर बघितलेले आहोत राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प यांना आपण सेपरेट केलेला आहे जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये. तिथं आपण राष्ट्रीय उद्यानामध्ये पेंच राष्ट्रीय उद्यानाबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. एरिया किती आहे, स्थापना किती आहे, स्थापना कधी झालेली आहे, क्षेत्रफळ किती आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता आपण पेंच व्याघ्र प्रकल्प बघत आहोत. जिल्हा नागपूर पेंच राष्ट्रीय उद्यानातच आहे तो आणि याची स्थापना झाली 1999 ला. स्थापना कधी झाली? 1999 ला. नंतर आपण स्थापनेनुसार आणि क्षेत्रफळानुसार क्रम बघणारच आहोत. तुर्तास इथं लक्षात ठेवू द्या. पेंच व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1999 ला झाली आणि एकूण क्षेत्रफळ पेंच व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 741 चौरस किलोमीटर. पेंच व्याघ्र प्रकल्पाचं एकूण क्षेत्रफळ 741 चौरस किलोमीटर आहे. 3 व्याघ्र प्रकल्पाबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता त्यानंतर चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. त्या चौथ्या व्याघ्र प्रकल्पाचं जे नाव आहे ते आहे नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प. म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नागजिरा अभयारण्य यांचा समावेश आहे. इथं आपण नमूद केलेलंच आहे. नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प जिल्हा गोंदिया. कोणत्या जिल्ह्यात आहे? जसं ज्या पद्धतीनं पेंच व्याघ्र प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यात आहे
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे गोंदिया जिल्ह्यात आहे आणि यामध्ये कोणकोणत्या अभयारण्याचा आणि कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे तर यामध्ये नवेगाव नॅशनल पार्क म्हणजे नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे, यामध्ये नवेगाव अभयारण्याचा समावेश आहे, यामध्ये नागझिरा अभयारण्याचा समावेश आहे आणि नवीन नागझिरा अभयारण्य याचाही समावेश आहे आणि शेवटी कोको अभयारण्य असे एकूण 4 1 2 3 4 अभयारण्यांनी एक राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश असलेला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यामध्ये विस्तारित आहे. आता आपण समजून घेतलेलं नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प नेमकं 3 त्यामध्ये 4 1 2 3 4 म्हणजे 4 अभयारण्य आणि एक राष्ट्रीय उद्यान असे एवढ्या क्षेत्रफळामध्ये तो व्यापलेला आहे की 4 अभयारण्याचा त्यामध्ये समावेश आणि एका राष्ट्रीय उद्यानाचा त्यामध्ये समावेश आहे. आणि याची स्थापना जी झाली आहे ती 2013 मध्ये झालेली आहे. स्थापना कधी झालेली आहे 2013 मध्ये झालेली आहे आणि क्षेत्रफळ आहे 653 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळ आहे 653 चौरस किलोमीटर. जेवढाही डेटा नोट केलेला आहे ना तो एक्झाम ओरिएंटने नोट केलेला आहे. एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कोणताही डेटा तुम्ही स्किप करू नका आणि खूप मेहनतीने हे नोट्स काढलेले आहे आणि खूप महत्वाचे आहेत. म्हणजे या व्यतिरिक्त व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित जर प्रश्न आला असेल तर या व्यतिरिक्त येणार नाही. फक्त अपडेट होणारी जी माहिती आहे त्यामध्ये 2025 मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या 444 आहे. भविष्यामध्ये हा आकडा कमी जास्त होऊ शकतो, परंतु हे जे फॅक्च्युअल माहिती आहे ते ऍज इट इज राहणार आहे. म्हणून हे आवर्जून लक्षात राहू द्या, रिव्हिजन करा. शक्यतो पाठ होत असेल तर पाठ करा, परंतु खूप महत्वाचा डेटा आहे, कोणताही डेटा तुम्ही स्किप करू नका. आता जवळपास आपण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. प्रत्येक गोष्ट आपण समजून घेतलेली आहे. त्यानंतर 5 नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे, तो व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प. 5 नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प. जिल्हा वर्धा आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि जो बोर अभयारण्य आहे त्याच भागामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे यामध्ये कोणताही राष्ट्रीय उद्यान नाही आहे. वर्ध्यामध्ये जो बोर अभयारण्य आहे त्यालाच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे किंवा तिथं व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आलेलं आहे. बोर अभयारण्य आणि बोर व्याघ्र प्रकल्प एकच आहे. 5 नंबरचा आपण बोर व्याघ्र प्रकल्प बघत आहोत. जिल्हा वर्धा बोर अभयारण्याचाच भाग आहे जसं आपण आता समजून घेतलो आणि याची स्थापना झालेली आहे 2014 म्हणजे शेवटचं एकूण 6 व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वात शेवटचं स्थापित व्याघ्र प्रकल्प किंवा सर्वात शेवटी स्थापन झालेलं व्याघ्र प्रकल्प कोणता असेल तर ते आहे बोर व्याघ्र प्रकल्प. 2014 मध्ये स्थापन झालेला आहे. त्याचं क्षेत्रफळ आहे 138 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळ किती आहे 138 चौरस किलोमीटर म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा बोर व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ज्या पद्धतीने आपण चांदोली राष्ट्रीय उद्यान बघितलेलं आहोत ते 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं राष्ट्रीय उद्यान आहे. तो चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा भाग हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. प्लस कोयना अभयारण्याचा त्यामध्ये समावेश आहे. म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्य यांचा समावेश आहे आणि त्याची स्थापना 2010 ला झालेली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 2010 ला झालेली आहे आणि क्षेत्रफळ त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 1965 चौरस किलोमीटर. एकूण क्षेत्रफळ किती आहे 1965 चौरस किलोमीटर म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते नंबर 2 वर आहे. तिथं आपण नंतर बघणारच आहोत. आपण जवळपास 6 राष्ट्रीय उद्यान आपण इथं कव्हर केलेले आहोत. हे आहे 6 नंबरचा. इथं आपण 6 राष्ट्रीय उद्यान कव्हर केलेले आहोत, त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. सर्वात अगोदर आपण 1 नंबरला मेळघाट व्याघ्र प्रकल्प याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या 2 नंबरला याची माहिती घेतलेली आहे. 3 नंबरला आपण
पेंच व्याघ्र प्रकल्प याबद्दल माहिती घेतलेली आहे. 4 नंबरला आपण नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प याबद्दल माहिती घेतली. 5 नंबरला आपण बोर व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती घेतली आणि शेवटी 6 नंबरला आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याबद्दल माहिती घेतली. आता जेवढं व्याघ्र प्रकल्प आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. क्षेत्रफळ किती आहे, किती अभयारण्य आणि किती राष्ट्रीय उद्यान त्यामध्ये समावेशित आहेत, तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, किती जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्याचे क्षेत्रफळ किती आहे, अशा प्रत्येक गोष्टी प्रत्येक अँगलने आपण व्याघ्र प्रकल्प याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. आता काही फॅक्च्युअल माहिती आहे ते आपण समजून घेऊया. जसं आपण अगोदर बघितलेलं फॅक्च्युअल माहितीमध्ये 2025 मध्ये सध्याच्या परिस्थितीला किंवा 2025च्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 444 वाघ आहेत आणि वाघांची 4 वर्षांनी गणना होती. तर नोट करून ठेवलेल्या आहे, वाघाची दर 4 वर्षांना गणना होते आणि सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती वाघांची संख्या आहे, 444 वाघ आहेत 2025च्या अहवालानुसार किंवा 2025 मध्ये सध्या स्थिती. आणि भारतीय वन्यजीव संस्था कुठे आहे, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून येथे आहे, हे लक्षात राहू द्या. भारतीय वन्यजीव संस्था देहरादून येथे आहे. आणि जे फॅक्च्युअल माहिती आहे त्यामध्ये हेही लक्षात राहू द्या. आता इथं बघत आहात तुम्ही, आपण महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प हे नोंद करून घेतलेला आहे. सविस्तर आपण माहिती घेतलेली आहे, समजून घेतलं. परंतु त्यामध्ये इंटरेस्टिंग एक अशी गोष्ट आहे का 6 पैकी 5 व्याघ्र प्रकल्प हे विदर्भामध्ये आहे. 6 पैकी 5 व्याघ्र प्रकल्प विदर्भामध्ये आहे. ते कोणकोणते आहेत? मेळघाट व्याघ्र प्रकल्प जिल्हा अमरावती विदर्भामध्ये आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्हा चंद्रपूर विदर्भाचा भाग आहे तो. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प जिल्हा नागपूर विदर्भामध्येच आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्हा गोंदिया विदर्भात आहे. आणि बोर व्याघ्र प्रकल्प जिल्हा वर्धा विदर्भात. म्हणजे हे जे 5 व्याघ्र प्रकल्प आहे सुरुवातीचे हे विदर्भात आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये एकच व्याघ्र प्रकल्प आहे, ते आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जर वगळतो म्हणलं तर त्याला सोडून उर्वरित 5ही व्याघ्र प्रकल्प हे विदर्भामध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात प्रशासकीय विभागाच्या दृष्टीने जर विचार करतो म्हणलं तर विदर्भामध्ये 2 प्रशासकीय विभाग आहेत, नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग. तर प्रशासकीय दृष्टीने विचार करतो म्हणलं तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 4 व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश होतो. नागपूर, गोंदिया, वर्धा आणि चंद्रपूर. म्हणजे अमरावती वगळता उर्वरित 4 व्याघ्र प्रकल्प हे नागपूर प्रशासकीय विभागात आहे. स्टेटमेंट मध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात, आलटून पालटून विचारू शकतात. प्रत्येक दृष्टीनं अनालिसिस करणे, प्रत्येक दृष्टीनं प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू न अभ्यासणं खूप गरजेचं आहे. तर याही अनुषंगाने माहिती राहू द्या. महाराष्ट्रातील 6 पैकी 5 व्याघ्र प्रकल्प विदर्भामध्ये आहेत. विदर्भातील 5 व्याघ्र प्रकल्पापैकी 4 व्याघ्र प्रकल्प नागपूर प्रशासकीय विभागात आहे. तर हे फॅक्च्युअल माहिती आहे, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण इथं स्थापनेनुसार क्रम बघणार आहोत. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेनुसार जे क्रम आहे इथं बघू शकता, ऑलरेडी नोट करून ठेवलेला आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची स्थापनेनुसार क्रम बघतो म्हणलं तर पहिले मेळघाट आहे, नंबर 2 ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नंबर 3 ला पेंच व्याघ्र प्रकल्प, नंबर 4 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नंबर 5 नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि शेवटी 2014 मध्ये बोर व्याघ्र प्रकल्प. हे स्थापनेनुसार त्यांचा क्रम आहे. उतरता क्रम किंवा चढता क्रम स्थापनेनुसार विचारू शकते. तर याही अँगलनं बघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करतो म्हणलं तर सर्वात जास्त क्षेत्रफळ. त्यानंतर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने माहिती समजून घेऊया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करतो म्हणलं तर इथं नोट करून ठेवलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले मेळघाट व्याघ्र प्रकल्प येतो, त्यानंतर नंबर 2 ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, नंबर 3 ला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, नंबर 4 ला पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. आता जवळपास प्रत्येक अँगलने आपण माहिती सविस्तरपणे घेतलेली आहे. प्रत्येक व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, किती अभयारण्याचा समावेश आहे, कोणते राष्ट्रीय उद्यान त्यामध्ये येतात आणि फॅक्च्युअल माहिती आपण समजून घेतलेली आहे. सविस्तरपणे आपण प्रत्येक मुद्दे आपण कव्हर केलेले आहे.
आणि कशा पद्धतीनं एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन येऊ शकतात आणि कशा पद्धतीने त्याला टॅकल करायचं हे आपण समजून घेतलेले आहोत. आणि विशेषतः सीसॅट पॅटर्न नुसार कशा पद्धतीनं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन येऊ शकते, मॅच द पेअर येऊ शकते, त्यानंतर चढता क्रम उतरता क्रम, त्यानंतर स्टेटमेंट मध्ये पण क्वेश्चन येऊ शकते. तर कोणत्याही पद्धतीने जर क्वेश्चन आला असेल तर डेफिनेटली या पद्धतीने जर तयारी केली तर अवघड जाणार नाही. अपेक्षा तुम्हाला लेक्चर आवडत असेल, माहिती कळत असेल तर रिव्हिजन करा सातत्याने. वाचन अवांतर वाचन राहू द्या, फक्त व्हिडिओ लेक्चरवर डिपेंड नका राहू. व्हिडिओ लेक्चर तर बघाच, परंतु पुस्तकाचं वाचन हे खूप गरजेचं आहे, तेही राहू द्या. प्लस व्हिडिओ लेक्चर दोन्हीचाही वापर करा. तर अपेक्षा आहे लक्षात येत असेल, व्हिडिओ आवडत असेल. परत एकदा भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.